न शिजवता अगदी झटपट होणारी कितीही असेल तरी आपण एकट्याने बनवू शकतो अशी मी इथे साबुदाण्याची पापडी बनवते. 1 कप साबुदाणा घेतला, स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी घालून 4-5 तास भिजवून घेतला. एका पातेल्यामध्ये 7 कप पाणी घालते, चवीनुसार मीठ घालायचं आणि हे पाणी उकळवून घ्यायचं. उकळलेल्या पाण्यामध्ये हा साबुदाणा घालायचा, रात्रभर भिजवून घ्यायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवून घ्यायचं. अजिबात यामध्ये काही घालायचं नाही. मिठाची चव बघून वाटलं तर घालू शकता. 2 बॅचमध्ये मी हे बारीक करून घेतलं. मिश्रण परफेक्ट असं तयार आहे. मी यामध्ये थोडेसे चिली फ्लेक्स घालते, पण बऱ्याचदा मिरची कुठली आहे त्यावरती पण अवलंबून आहे. पापड नंतर ठसकतात, त्यामुळे चिली फ्लेक्स कुठल्या मिरचीचे आहेत ते बघून घाला. थोडंसं मीठ घातलं. आता यावरती मी हे पापड बनवून घेते. जास्त पातळ बनवायचे नाही, नाहीतर सुकल्यानंतर ते खूप जास्ती कागदाला चिकटतात. त्यामुळे हलकंसं थोडं फिरवून घ्यायचं. सुकल्यानंतर अजून हे ट्रान्सपरंट होतात. 2 दिवस कडकडीत उन्हामध्ये मी हे सुकवून घेतलेले आहेत. चवीला अप्रतिम असे लागतात. तोंडात टाकताच विरघळतात. बनवायला एकदम सोपे आहेत. कसे वाटले हे झटपट होणारे शाबूचे पापड मला कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.